कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम 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 राम कृष्ण राम राम जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने आवाज वा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने दुःख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो झाले हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बोला बरवा तुहा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा काळ काळ तुहा माधव हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल सर्व सुखाचे
पाया जना विनवित लागुनिया पाया जना विनवित लागुनिया पाया जना विनवित लागुनिया पाया जना विनवित मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार लागुनिया पाया जना विनवित लागुनिया पाया जना विनवित लागुनिया पाया जना विनवित लागुनिया पाया जना विनवित मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा तुम्हा होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार येणे तुम्हा सुख होईल अपार दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा स्त्रिया पुत्र संसार उत्तशी स्त्रिया पुत्र संसारा उत्तशी कामटाळा पुत्र संसार उलटशी स्त्रिया पुत्र संसारा उत्तशी तेने तू अघोरा पावशील तेने तू अघोरा पावशील तेने तू अघोरा पावशील तेने तुम्हा सुख होईल अपार 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 दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा एका जनार्दनी जिनी रक्त पाया एका जनार्दनी जिनी एका जनार्दनी नंदनच पाया एका जनार्दनी जिनी रक्त दत्त रूप काया झाली जाती सत्तरूप काया झाली जाती सत्तरूप काया झाली जाती एका जनार्दनी नंदनच पाया एका जनार्दनी जिनी रक्त पाया जिनी रक्त पाया एका जनार्दनी जिनी रक्त पाया दत्त रूप काया झाली जाती रक्तरूप काया झाली त्याची रक्तरूप काया झाली त्याची तुला सुख होईल तुम्हा सुद्धा होईल पार तुम्हा सुख होईल तुम्हा सुद्धा होईल पार दत्त दया सागर आठवावा सगळा सागर आठवावा सगळा सागर आठवावा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा सर्वांनी भजन करा
लागून या पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा तेने तुझ अघोरा पावशील तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा एका जनार्दनी चित्ती दत्त पाया दत्त रूप काया झाली त्याची तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधरस्व धाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकरू प्रथमानमाना पांडुरंग करू हा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादारी कथेचा विदारू त्यांच्या कृपादारी कथेचा विदारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संतांचिया त्यांचा कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू हे पांडुरंगा करू ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्या काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्राङ्गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः शबरी नामकुलोत्पन्नं मारुतिर्नामयस्य पिता माता रायर्नामयस्य तन्नमामि किसनगिरिं प्रवरातटे निवासं देवगढ़ ग्रामे कर्मभूमिं किसनगिरे बाबा प्रिय शिष्यं तन्नमामि भास्करगिरिं ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा 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 चराचर प्रति
पालका राही मातेच्या बालका ब्रह्मांड चालका सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो कृष्णगिरी योगेश्वरा दत्तात्रेय हरिहरा भक्त पालका विश्वंभरा सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो भूत पिशाच निवारका करणी बाधा संहारका सकल दुःख हरता सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो दीन दुःखितांचा तारू व्याधिग्रस्तांचा उपचारू पवित्रतेचा मेरू सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो लोकनाथा जगन्नाथा प्राणदाता प्राणनाथा पुण्यवंता पुण्यशिला सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सद्गुरु केसनगिरी बाबाची कृपा आहे. बाबाच्या कृपेनंच आपल्याला हा सगळा आनंद प्राप्त झालेला आहे आणि म्हणून त्यांचं भजन करत असताना सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं आहे. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. सद्गुरु जय जय किसनगिरी ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. जय जय किसनगिरी सद्गुरु जय जय किसनगिरी. वा वा वा. जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागून या पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा. श्री परम कृपालू परमात्मा कर्तुम अन्यता कर्तुम समर्थ जगदीश्वरा समस्त वारकऱ्यांचं कुळदैवत आराध्य दैवत महायुग पीठस्थ पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रभूच्या पावन चरण कमलांना वंदन. ज्यांचा जन्मोत्सव आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न झाला. दिगंबरम वक्त्रविकीन केशम प्रभुपाद भगवान दत्तात्रयांच्या पावन चरण कमलांना वंदन. रामभक्तांजनी सूत पवन सुत महारुद्र बजरंगबलीच्या पवित्र चरणांना वंदन. परमतपोनिधी तेजोनिधी दत्त अवतारी बाल संन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पावन चरण कमलांना वंदन. ज्यांच्यामुळे भारतीय संस्कृती वंदनीय एवं पूजनीय झालेल्या सकल संतांच्या पवित्र चरणांना वंदन. मातृशक्ती एवं पितृशक्ती स्वरूपा मायबाप श्रुती सज्जन गुणीजन टाळकरी मंडळी पूजनीय महाराज मंडळी सर्वांच्या पवित्र चरणांना अभिवादन. गोमातेला वंदन, भारत मातेला वंदन.
या देवगड भूमीला वंदन. विठाला 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 विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत कीर्तन रूपी सेवेकरता चिंतनासाठी घेतलेला अभंग पैठण निवासी सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ भानुदास महाराजांच्या कुळामध्ये साक्षात विष्णूचा अवतार, भानुदासाची एकुळी महाविष्णूचा अवतार. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना शांती ब्रह्म म्हणून संबोधलं गेलं. वारकरी संप्रदायामध्ये 4 विशेष संतांना 4 विशेष प्रकारच्या उपमा देण्यात आलेल्या आहेत. पैकी ज्ञानाची मूर्ती म्हणलं की डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते, ती माऊली ज्ञानराजांची. माऊली ज्ञानोबरा ही ज्ञानाची मूर्ती आहे. ज्ञानाचा 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 तुकोबरायांनी वर्णन केलं ना, ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मनती ज्ञानदेव तुम्हासे. ज्ञानाची मूर्ती माऊली ज्ञानोबर आहे. प्रेमाची मूर्ती भक्त शिरोमणी नामदेव महाराज. वैराग्य मूर्ती आमचे जगद्गुरु तुकोबर आहे. आणि शांती ब्रह्म म्हणलं की पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज. श्री संत एकनाथ महाराजांचा हा 4 चरणांचा अभंग आहे. आपल्या परंपरेविषयी असणारी श्रद्धा, निष्ठा, दत्तात्रय प्रभूंविषयी असणारी अतूट भक्ती. प्रभू दत्तात्रयांची भक्ती केल्यानंतर, त्यांचं नामचिंतन केल्यानंतर जीवाला काय फल प्राप्त होऊ शकतं याची अनुभूती नाथांनी आपल्या जीवनात घेतली आणि तोच उपदेश समाजाला केला. प्रस्तुत अभंगातून नाथ महाराज भगवान दत्तात्रय प्रभूच्या नामचिंतनाविषयीचा उपदेश करत असताना उपदेश वजा विनंती करतायत. नाथांचा अभंग आहे. प्रभू दत्तात्रयांच्या नामचिंतनाविषयी, भक्तीविषयीचं मार्गदर्शन, उपदेश करणारा अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात, बाबांनो, मी तुमच्या पाया पडतो. तुमच्या पाया पडून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रभू दत्तात्रयांचं नाम मुखाने वारंवार घ्या. लागून या पाया जना विनवीत, मुखी बोला दत्त वारंवार. प्रभू दत्तात्रयाचं वारंवार तुम्ही नामचिंतन करा. कोणीतरी नाथ बाबांना विचारलं असेल, नाथ बाबा, तुम्ही आम्हाला प्रभू दत्तात्रयाचं नामचिंतन करायला सांगता, प्रभू दत्तात्रयांचं नामस्मरण केल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होईल? नाथ बाबा म्हणतात, तुम्हाला अपार सुखाची प्राप्ती होईल. तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा. अपार सुखाची प्राप्ती होईल. आणि म्हणून तुम्ही प्रभू दत्तात्रयाचं नामचिंतन करा, प्रभू दत्तात्रयाची भक्ती करा. तुम्ही प्रभू दत्तात्रयाची भक्ती जर केली नाही, भगवत चिंतन जर तुमच्याकडून घडलं नाही आणि तुम्ही जर संसारामध्येच गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखाला सामोरं जावं लागणार आहे. स्त्रिया पुत्र संसारा गुंतसे पामरा, तेने तुझ अघोरा पावशील. नाथबाबांना साधक मंडळीने विचारलं असेल, नाथबाबा नेमकं आम्ही काय करावं, तुमचं म्हणणं काय? नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी चित्ती दत्त पाया, दत्त रूप काया झाली त्याची, तेने तुम्हा सुख होईल पार, दत्त दया सागर आठवावा. अभंगाचा हा सरळ सरळ भावार्थ आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, दत्त पौर्णिमा.
आणि आपल्या ह्या भगवान दत्तात्रयांच्या परम तपोनिधी तेजोनिधी दत्तावतारी बाल संन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या या पावन तपोभूमीमध्ये प्रभू दत्तात्रयांच्याच पावन दरबारामध्ये प्रभू दत्तात्रयांचा हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये, ऐतिहासिक स्वरूपामध्ये ओजस्वी तेजस्वी पार पडतो. आणि याही वर्षी तेवढेच तेजस्वीरित्या हा सोहळा पार पडलेला आहे. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा हा दरबार आहे. त्यांची तपोभूमी आहे, तपस्थली आहे. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. बाबांनी या प्रवरामाईच्या तीरावर श्री क्षेत्र गोदेगाव या ठिकाणी जन्म घेतला आणि संपूर्ण जीवन भगवत भक्तीमध्ये समर्पित केला. बाबांच्या तपश्चर्येमुळं, बाबाच्या वैराग्यामुळं, भक्तीमुळं, त्यागामुळं, भगवत समर्पणामुळं भगवान दत्तात्रय स्वतःहून बाबाला दर्शन देण्याकरता या स्थानावर प्रगट झाले. प्रभू दत्तात्रयांचा साक्षात्कार बाबांच्या जीवनामध्ये झाला. बाबांचा चरित्र भाग मी वाचत होतो आणि बाबा गावगाव फिरत होते. मंदिराचं बांधकाम करायचं होतं प्रभू दत्तात्रयांचं. गावगाव फिरायचे, तिथल्या लोकांचे दुःख दूर करायचे. प्रभू दत्तात्रयाचं मंदिर पूर्ण व्हावं यासाठी त्यांनी अट्टहास केला. स्वतःच्या शरीराचाही विचार केला नाही. कित्येक दिवस उपाशी राहायचे, लोकांचं दुःख दूर करायचं आणि लोकांना समजून सांगायचं की बाबांनो, जे मंदिराचं बांधकाम चालू आहे ते माझं नाही आहे, ते देवाचं मंदिराचं काम आहे. म्हणून देवावर तुम्ही भाव ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा. हा सर्वेश्वर परमात्मा, हा जगाचा मालक कायमस्वरूपी या ठिकाणी स्थानापन्न होणार आहे आणि तुमचं दुःख दूर करणार आहे. काय काळ असेल तो, काय परिस्थिती असेल ती, जाण्या येण्याची कुठली व्यवस्था नाही, रस्त्याची व्यवस्था नाही, काट्याकुट्यांनी भरलेला हा ओसाड परिसर होता. बाबा आवर्जून बोलतात की दिवसा चोरांना यायला इथं भीती वाटेल, अशी परिस्थिती या स्थानाची. आणि बाबांनी या स्थानाला स्वर्गाचं स्वरूप प्राप्त करून दिलं. भोलेनाथांची भक्ती केली. रात्री तपते केले बैसोनी प्रवरेला. दिन रात्री तपते केले बैसोनी प्रवरेला. दिन रात्री तपसे केले बैसोनी प्रवरेला. दिन रात्री तपसे केले बैसोनी प्रवरेला. अवदुंबराशी पालवी आली काव्यासे सरीवा. अवदुंबराची पालवी आली काव्यासे सरीवा. अवदुंबराशी पालवी आली काव्यासे सरीवा. धन्य झालो तव गुजराता किसनगिरी देवा. धन्य झालो तव गुजराता
लोक की ज्या गावामध्ये सद्गुरू बाबांनी जन्म घेतला. भाग्यवान आहे तो प्रवरेचा तीर की ज्या तीरानं सद्गुरू बाबांना पाहिलं. भाग्यवान आहेत त्या गावचे पशु पक्षी ज्यांनी बाबांना पाहिलं. भाग्यवान आहे ते झाड गोदेगावचं की ज्या झाडाखाली बाबा दुपारच्या वेळेला दगडाची उशी करून विश्रांती घ्यायची. काय भाग्यवान दगड असेल तो की ज्या दगडावर बाबा डोकं टेकत असतील विश्रांती घेण्याकरता. तिथला कण अन कण भाग्यवान आहे, पशु पक्षी भाग्यवान आहे, ती भूमी भाग्यवान आहे, ते गावचे लोक भाग्यवान आहे. धन्य आहे तो प्रवरेचा तीर. भाग्यवान आहेत त्या प्रवरामाई मधले असणारे मासे की ज्यांना बाबाने आपल्या स्वतःच्या हातानं प्रवरामाईच्या पाण्यामध्ये प्रवाहित केला. हे बाबांचे अनंत उपकार आहे आपल्या परिसरावर. बाबांमुळे आज हे श्री क्षेत्र देवगड देवस्थान आहे. बाबांनी या तीन शक्तीचं आव्हान इथं केलं, ब्रह्मा विष्णू महेशाचं. ज्या अवतारामध्ये या तीन दैवी शक्ती एकवटलेल्या आहे असा एकमेव अवतार म्हणजे प्रभू दत्तात्रयांचा अवतार आहे. कॉम्बिनेशन ऑफ थ्री गॉड इज कॉल्ड एज प्रभू दत्तात्रया. तीन शक्तींचं एकत्रीकरण केवळ एका अवतारामध्ये प्रभू दत्तात्रयाचं. आणि प्रभू दत्तात्रयांना इथं दर्शन देण्याकरता सद्गुरू बाबांनी भाग पाडलं. आणि आज तुम्हाला आम्हाला हा जो आनंद प्राप्त झाला ही ती बाबांचीच कृपा आहे. बाबांविषयी किती बोलावं काय बोलावं अंतकरण भरून येतं. बाबांच्या परंपरेमध्ये सेवा करण्याची संधी या दासाला प्राप्त झाली. किती साधं जीवन होतं बाबांचं, किती सोपं जीवन होतं. गुडघ्यापर्यंत धोतर, ती बगलबंदी, तो वेडा वाकडा गुंडाळलेला तो फेटा. जणू बाबांनी भक्तीद्वारे सगळं त्रैलोक्य आपल्या फेट्यात गुंडाळलं. साधं सरळ जीवन, देवाला आवडणारी भक्ती बाबाकडून उठली तुम्हाला सांगतो. म्हणून तर एवढे सारे देव या देवगडावर येऊन स्थानापन्न झाले. आणि या स्थानाचं नाव म्हणून बाबांनी देवगड असं ठेवलं. पहा, प्रवरेच्या काठी निर्मिले धाम, प्रवरेच्या काठी निर्मिले धाम. देवगड नाम परवा एक मुलाखत द्यायची होती. मी बाबांना विचारलं, बाबा की काय बोलावं काय सांगावं. तर बाबांनी बोलता बोलता एक सांगितलं की बाबा म्हणे की सद्गुरू बाबांनी हा जन्मोत्सव प्रारंभ केला म्हणे अवघ्या 4 पायले धान्यावर. आणि आज लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय. केवढी मोठी कृपा आहे. बाबाच बोलायचे इथं पुढं खंड्याने अन्न शिजेल. आजही इथले जुने भक्त ज्यावेळेला
सांगू लागतात की बाबा असं म्हणायचे, बाबा तसं म्हणायचे. 4 पाहिलं धान्य, प्रारंभी उत्सव, आणि आज लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये किती अन्न शिजतंय, मोजमाप राहिलं नाही. बाबांनी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा सोहळा प्रारंभ केला आणि त्याला हे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालं. बाबांचे कृपा आशीर्वाद, बाबांची असीम कृपा, तसेच आपणा सरांचं श्रद्धास्थान राष्ट्रसंत साधुवर्य गुरुवर्य परमवंदनीय परमपूजनीय प्रातस्मरणीय ऋषितुल्य जीवन असणारे, मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे शांती ब्रह्म सद्गुरू बाबा, बाबाजींची कृपा आशीर्वाद मार्गदर्शन प्रेरणा या उत्सवाला आहे. असं म्हणतात की संतांचा महिमा हा शब्दात येते. शब्दांनी संतांचा महिमा वर्णन करता येणार नाही. साधू महापुरुषाचा महिमा यथार्थ वर्णन करण्यासाठी आपली देखील योग्यता असावी लागेल, आपली देखील पात्रता असावी लागेल. तरीच महिमा नाही कळो. तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण, तरीच महिमा येईल कळो, तरीच महिमा येईल कळो. तुका म्हणे महिमा येईल कळो, तरीच महिमा येईल संत महिमा कळण्याकरता आपली देखील योग्यता असावी लागेल, आपली देखील पात्रता असावी लागेल, आपला देखील अधिकार असावा लागेल. तेव्हा संत महिमा कळेल. कधी कळेल? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. आपल्याला त्यांच्यासारखं जीवन जगावं लागेल, त्यांच्या एवढा त्याग आपल्या जीवनात असावा लागेल, त्यांच्या एवढं समर्पण असावं लागेल, त्यांच्या एवढं ज्ञान असावं लागेल, त्यांच्या एवढी निष्ठा असावी लागेल, त्यांच्या एवढी भक्ती असावी लागेल, आणि ती अवस्था प्राप्त झालेली असावं लागेल. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, तर संत महापुरुषाचा महिमा आपल्याला कळेल. संतांचा महिमा हा शब्दात येते. शाब्दिकाचे काम नाही, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. सायन्स सांगतं मानवी शरीर हे अन्नमय कोश आहे. अन्नाशिवाय मानवी शरीर राहू शकत नाही. हा विज्ञानाचा सिद्धांत आहे, सायन्सचा हा सिद्धांत आहे. ओडिसा प्रांतामध्ये सत्यानंद बाबा आहेत. 26 वर्ष झाले तो महात्मा उन्हामध्ये उभा आहे. ऊन वारा पाऊस अंगावर झेलतोय, पोटात अन्नाचा कण नाहीये. 26 वर्ष झालेले आहेत. त्या महात्म्याच्या भोवती आता भक्त मंडळी मंदिर बांधायला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. सायन्स सांगतंय, विज्ञान सांगतंय की अन्नाशिवाय शरीर राहू शकत नाही. महात्म्याच्या शरीरामध्ये 26 वर्ष झाले अन्नाचा कण नाहीये. विज्ञान मानतंय, सायन्स सांगतंय, डॉक्टर म्हणतायत जर दोन्ही किडन्या फेल गेल्या तर मनुष्य फार काळ टिकू शकत नाही, फार काळ जगू शकत नाही. आज श्री क्षेत्र वृंदावन धाम या ठिकाणी परमपूज्य स्वामी प्रेमानंदजी महाराज 25 वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे. दोन्ही किडन्या फेल आहे. रोज नित्यनेमानं वृंदावन धामची परिक्रमा चालू आहे. चेहऱ्यावरचं तेज, चेहऱ्यावरचं हास्य थोडंही कमी झालेलं नाही. संत आणि माणसं दिसायला सारखेच आहेत. संत आणि माणसं दिसायला सारखेच आहेत, परंतु संत नव्हती जगा मानसाच्या सारीखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारीखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारीखे, समुद्र नदी समुद्र नदी नवे पैदा, आषाढ म्हणून ये निघा, आषाढ म्हणून ये निघा, आषाढ म्हणून लिंगा, आषाढ म्हणून
ना माणसाच्या सारखे. संत माणसं आहेत पण माणसं संत नाही. कळलं का तुम्हाला? संत माणसं आहेत पण माणसं संत नाही. माणसं जर संत असते, माणसं बांध शिल्लक ठेवेना शेतामध्ये. हा? उठले का चालले दुकानामध्ये बाटली आणायला बिस्लेरीची. माणसं संत. त्या महात्म्याच्या शरीरात अन्नाचा कण नाहीये. शरीर तसंच आहे, शरीरावरचं तेजही तसंच आहे. हे नियम सामान्याला लागू पडते, महात्म्याला लागू पडत नाही. सायन्स सांगतं आधी काळ शरीर एका आसनावर पडून राहिलं तर त्या शरीराला, त्या त्वचेला बुरशी लागते, सडायला लागतं ते शरीर. नगरपासून 35 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र मांदळी नावाचं गाव आहे. स्वामी आत्मारामगिरीजी महाराज 40-45 वर्ष झाले एकाच आसनावर महात्मा पडलेला आहे. आणि जर त्या महात्म्याची त्वचा जर तुम्ही पाहिली तर जन्माला आलेल्या लहान बालकासारखी सुकुमार आणि कोमल त्वचा आहे. संत नवते जगा माणसाच्या सारखी. नर्मदेच्या किनारी दादागुरु म्हणून महात्मा 4 वर्षापेक्षा अधिक काळ झाला रोज पळत प्रदक्षिणा चालू आहे नर्मदा मैयाची. 3500 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे ती. पोटात अन्नाचं कण नाही, फक्त नर्मदा मैयाचं पाणी आहे. शुगर नॉर्मल आहे, बीपी नॉर्मल आहे. आश्चर्य. संत नव्हते जगा माणसाच्या सारखी. काही लोक आयुष्यभर चांगल्या माणसांच्या संगतीत राहतात पण कधी चांगलं वागत नाही. आणि काही लोक आयुष्यभर वाईट लोकांच्या संगतीत राहतात पण वाईट कधी वागत नाही. विठाला 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 बाबांची कृपा आशीर्वाद प्रेरणा या उत्सवाला आहे. या जन्मोत्सवाच्या निमित्तानं लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काल भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. यावर्षी जवळपास 800-900 वाचक ज्ञानेश्वरी पारायणाकरता या ठिकाणी बसले होते. या उत्सवाच्या निमित्तानं अनेक संत मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या सहवासामध्ये अनेक वर्षापासून त्यांचा परमार्थ चालू आहे. अशी सर्व वंदनीय महाराज मंडळी, मग त्यामध्ये वंदनीय गणपत महाराज आहेर असतील, वंदनीय ससे महाराज असतील, वंदनीय रामनाथ बाबा पवार असतील, वंदनीय आमचे गिरिजानाथ महाराज असतील, वंदनीय बाबासाहेब महाराज सातपुते असतील, वंदनीय अमोल महाराज बोडके असतील, वंदनीय लक्ष्मण महाराज असतील, गणेश महाराज असतील, शशिकांत महाराज असतील, आप्पा महाराज, रविदास रामदास महाराज, अतुल महाराज, उमेश महाराज, निळोबरायांच्या गवळणी ज्यांच्या मुखातून ऐकायला अतिशय आनंद वाटतो पहा. आणि पूजनीय जंगली शास्त्रींची ज्यांच्यावर विशेष कृपा आहे असे आमचे काळे महाराज, तसेच वंदनीय आमचे निथाळे महाराज, माऊली महाराज, वंदनीय आमचे शहाजी महाराज शिंदे गिरे महाराज, बाजीराव नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पूजनीय पिताश्री आता तसं म्हणताच येत नाही मला, स्वामींना जमत नाही. आमच्या मंजूरच्या स्वामींनी सांगितलं तुमची दीक्षा झाली म्हणे, नागा दीक्षा. नागा संन्यासी कशाला म्हणते, नंगे को खुदा भी डरता है. ती दीक्षा झाली की तुमचे माता पिता राहत नाही, कुळाचा संबंध राहत नाही, आणि पुन्हा असा परिचय करून द्यायचा नाही. मनावर अनेक वर्षाचे संस्कार ते आहेत. या शरीराला ज्यांनी निर्माण केलं आमचे पूजनीय मातुश्री या ठिकाणी उपस्थित आहे, काका या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आज फार लांबून म्हणजे अकोल्यावरून आमचे ओझवणे नाना त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांवर नितांत सदा मोठा परिवार आहे, मोठा व्याप आहे, पण सद्गुरू बाबांवर नितांत श्रद्धा आहे. तिथं आता नवरात्रमध्ये जाण्याचा योग आलता. काय भव्य दिव्य कार्यक्रम आणि काय श्रद्धा आहे. प्रतिष्ठित परिवार आहे.
त्या परिसरामध्ये नानाला कोणी ओळखत नाही अशी माणसं नाही आहेत, पण त्या घरातल्या परिवारातले परिवाराचे सदस्यांचे स्वभाव, लीनता, श्रद्धा, नम्रता, कोटीनी संपत्ती आहे. आमची 3च एकर असते तरी आम्ही शेजारच्याकडे पाहून बोलत नाही. तिने बोललं पाहिजे माझ्याकडे होऊन. बाबांच्या सेवेमध्ये अनेक वर्ष यांचं जीवन समर्पित आहे. अत्यंत गोड स्वभाव आहे. अगदी नामदेव महाराजांसारखाच नामदेव महाराजांचा स्वभाव आहे. त्यांना रागवलं तरी तेवढेच प्रेमानं हसूनच बोलणार. सेवाभाव आहे. आता त्यांच्या तोंडावर त्यांचं कौतुक करू नये, त्यांना आवडणार नाही, पण खरंच सेवा आहे बरं. म्हणजे कधी कधी माझंही अंतःकरण भरून येतं त्यांचा स्वभाव पाहून. बाबांच्या सहवासात अशी माणसं आहेत तुम्हाला सांगतो. इकडं दिगंबर महाराज आहेत, आणि जर कुणाचं नाव राहिलंच असेल तर ते चुकूनच राहील असं समजा. तर काही काहीचं लक्ष असतं शेजारच्या लगेच डवची. ते मी म्हणलो होतो ते घेणार नाहीत ना म्हणून. जसं कावळ्याचं लक्ष ढोपरावर, तसं यांचं लक्ष त्याच्यावरच असतं. विठ्ठला पेटी मास्तर राम महाराज, दोन्ही मृदंगाचार्य, आणि आज आवर्जून मुद्दाम देवगड समजाचा एक विद्यार्थी वाजवण्याकरता आम्ही उभा केला. बाबाची कृपा काय असते पहा. 1.5 वर्ष झालेली या विद्यार्थ्याला, आणि हातामध्ये एवढा गोडवा आलेला आहे. बोल दुप्पट वाजवणं, चौपट वाजवणं एवढ्या कमी कालावधीमध्ये शक्य नाही. अगदी आळंदीला राहिला 3 वर्षानंतर ते हातामध्ये येतं माऊलीच्या कृपेनं, आणि 1.5 वर्षामध्ये तयारी झाली पहा बाबांची कृपा. आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा आहे, दत्त पौर्णिमा आहे. प्रभू दत्तात्रयांचा जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हा काय तो प्रसंग होता. ज्या वेळेला ती जन्म वेळ जवळ येते, आरती चालू असते, भजन चालू असतं, ब्रह्मवृंदांच्या वेदोक्त शास्त्रोक्त मंत्रघोषामध्ये तो विधी संपन्न होत असतो. आणि ज्या वेळेला प्रभू दत्तात्रयांचं प्रागट्य होतं, मगाशी तीर्थराज प्रयागावरून जे स्वामीजी आले, ते स्वामीजी काही सामान्य नव्हते बरं. शक्यतो बाबाकडे येणारे महात्मे सामान्य नसतातच. तीर्थराज प्रयागावरून ते आलेले होते केवळ या सोहळ्याकरता, बाबांचा आशीर्वाद घेण्याकरता. ते स्वामीजी तो सोहळा पाहिल्यानंतर चालता चालता मला म्हणे, स्वामीजी आज तक मैंने बहुत जन्मोत्सव देखे, लेकिन ऐसा जन्मोत्सव मैंने कभी नहीं देखा. आहा, क्या बाबा की कृपा आहे. काय उत्सव होता म्हणे हा. असं वाटत होतं आकाशात सगळे देवता जमलेले आहेत प्रभू दत्तात्रयांच्या स्वागताकरता या देवगड भूमीवर. आणि ज्या वेळेला ती आतषबाजी व्हायला लागली फटाक्यांची, असं वाटत होतं जसं हे सगळे 33 कोटी देवता प्रभू दत्तात्रयावर या देवगड भूमीवर पुष्पवृष्टी करतायत. आणि त्यांनी या सोहळ्याचं बाबांचं कौतुक करावं. आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये मोठ्या आनंद उत्साहामध्ये आनंदामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडला. भगवान दत्तात्रय प्रभू आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या मृत्यूलोकामध्ये प्रगट झाले. नेहमी प्रश्न येतो कधी कधी की भगवान अवतार का घेतात, कशा करता अवतार घेतात, काय उद्देश आहे प्रभूचा अवतार घेण्याचा. भगवान अवतार घेण्याचे 2 कारण शास्त्रामध्ये सांगितले. पहिलं कारण सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. दुसरं कारण सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्याकरता, अधर्माचा नाश करण्याकरता, साधू महापुरुषांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता भगवान या मृत्यूलोकामध्ये अवतार घेत असतात, प्रगट होत असतात. गोस्वामी तुळशीदासजींनी रामायणामध्ये गोड वर्णन केलं पहा. हो जब जब होए धर्म की हानि
या मृत्यूलोकामध्ये ज्यावेळेला अधर्म वाढू लागतो, पापाचरण वाढू लागतो, त्यावेळेला त्या दैत्यांचा नाश करण्यासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्याकरता प्रभू या मृत्यूलोकात अवतीर्ण होत असतात. भगवंताच्या अवताराचं एक महत्वाचं कारण आहे. त्यामधलं एक कारण मला विशेष वाटलं की भगवान भक्ताचं रक्षण करण्याकरता, भक्ताला भक्ती सुख प्रदान करण्याकरता या मृत्यूलोकात अवतीर्ण होत असतात. कारण भगवान हे भक्तवत्सल आहे. भगवान भक्तावर प्रेम करतात. किती प्रेम करतात? देव भक्तावर किती प्रेम करतो. ते महाभारतात एक प्रसंग आला. द्वारकाधीश शिष्टाई करण्याकरता हस्तिनापूरला आले. दुर्योधनानं द्वारकाधीशांचं भव्य दिव्य स्वागत केलं. बसण्यासाठी सिंहासन दिलेलं आहे. मध्ये सिंहासनावर महाराज धृतराष्ट्र बसलेले आहेत. शकुनी मामा आहे. जवळ समोरच्या सिंहासनावर दुर्योधन बसलेला आहे. द्वारकाधीशांनी दुर्योधनाला प्रश्न केलेले, सुयोधना, पांडव आणि कौरव भाऊ भाऊ बरोबर ना? दुर्योधन बोलू लागला, द्वारकाधीश, द्वारकानाथ, अगदी बरोबर. मग जर कौरव आणि पांडव भाऊ भाऊ आहेत तर कौरवांचा जेवढा या राज्यावर अधिकार आहे तेवढाच पांडवांचा आहे. म्हणे बरोबर आहे. मग पांडवांचा जर तेवढाच अधिकार असेल तर सुयोधना, तू पांडवांना अर्ध राज्य दिलं पाहिजे. दुर्योधनाने सांगितलं अजिबात जमणार नाही. अरे मग अर्ध राज्य नाही तर कमीत कमी त्यांना राहण्याकरता 5 गावं तरी तू दिले पाहिजे. दुर्योधनाने सांगितलं जमणार नाही. नाही 5 तर 1 गाव तरी त्यांना राहण्याकरता तू दे. दुर्योधनाने सांगितलं बिलकुल जमणार नाही. मग तू काय देणार आहे? दुर्योधनाने सांगितलं सूरच्या आग्रे नैव दास्यामी विना युद्धेन केशव. केशव, युद्ध केल्याशिवाय सुईच्या टोका इतकी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही. हे तेव्हापासून चालत आलेलं आहे. हे कोर्टात गेल्याशिवाय समाधान वाटत नाही. दुर्योधनाच्या मुखातून हे शब्द निघाले. द्वारकाधीश सिंहासन ताडकान उठलेलं आहे. महाराज धृतराष्ट्राला प्रणाम केला की महाराजजी येतो आम्ही. महाराज धृतराष्ट्राच्या लक्षात आलं की दुर्योधन बोलताना चुकला. दुर्योधनाचा हात दाबला की अरे बेटा, तुला कळतं का काय बोललं पाहिजे दूताबरोबर? द्वारकाधीश शिष्टाई करण्याकरता आलेले आहेत आणि शिष्टाई करत असताना अशी भाषा असते का? दुर्योधनाच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलंय. म्हणजे द्वारकाधीश ठीक आहे, असं जाऊ नका म्हणे. गांधारी मातेने तुमच्याकरता 56 प्रकारचे व्यंजन बनवलेले, पदार्थ बनवलेले खाण्याकरता, तेवढं भोजन करून जा, भोजन ग्रहण करून जा. द्वारकाधीश म्हणे दुर्योधना, भोजन 2 परिस्थितीमध्ये करायचं असतं. एक तर भोजन घालणाऱ्याच्या मनामध्ये प्रेम असावं आणि ज्याला भोजन करायचं त्याच्या पोटामध्ये भूक असावी. माझ्या पोटामध्ये भूक नाही, तुझ्या मनामध्ये प्रेम नाही, मी भोजन करू शकत नाही. नाहीतरी मला विदुर काकांनी बोलवलेलं आहे, मला आमंत्रण दिलेलं आहे भोजनाचं. द्वारकाधीशीने उद्धवकडे पाहिलं. म्हणजे उद्धवजी चलो विदुरा करणार. द्वारकाधीश विदुरजीच्या घरी गेले आणि विदुरजीच्या घरी जाऊन कन्या खाल्ल्या. कन्या विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. किती भक्तावर देवानं प्रेम करावं. इकडे गांधारी मातेनं 56 प्रकारचे पदार्थ बनवले भोजनासाठी आणि भगवंतांनी विदुर काकाच्या घरी जाऊन कन्या खाल्ल्या. पहा, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. त्या दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद
त्या प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता भगवंताने एक स्वतंत्र अवतार धारण केला, त्याला आपण नरसिंह अवतार म्हणतो. प्रल्हादजी म्हणतायत नरसिंह भगवंताला, स्वपाद मुने पतितम तम अर्भकं विलोक्य देव कृपया परिप्लित उत्थाय दचैन्य ददात कराम्बुजां कालाय वित्रस्तधियां कृता. प्रल्हादजी म्हणतात, प्रभू तुम्ही माझ्याकरता अवतार आला, माझ्याकरता तुम्ही अवतार धारण केला. जे भक्ती प्रेम सुख तुम्ही ब्रह्मदेवाला दिलं नाही. ब्रह्मादयो सुरगणा मुनयोत सिद्धा सत्वैकतान्मतयो वचसा प्रभाय. ते भक्ती प्रेम सुख तुम्ही मला दिलं, माझ्याकरता तुम्ही अवतार घेतला. उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हाद. भगवंताची भक्तवत्सलता, भक्तावर असणारं प्रेम आज त्यांचा अभंग चिंतना करता आपण घेतलेला आहे. तर नाथ बाबांच्या जीवनामध्ये तरी बघा ना, जगाच्या मालकानं 36 वर्ष काम केलं नाथांच्या घरी. श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या देव राबला नाथांच्या घरी. द्वारकेहून एक नोकर निघाला, मजल दर मजल करत प्रतिष्ठान नगरी पैठणला आलेला आहे. गावच्या चौकामध्ये काही गावातील माणसं बसलेली आहेत. त्या नोकरांनी त्या माणसांना विचारलेलं आहे, का हो इथं संत एकनाथ महाराज कुठे राहतात? त्या पारावर बसलेल्या माणसांनी सांगितलं, तो समोरचा वाडा दिसतोय ना, की ज्या वाड्यावर भगवी पताका आहे, टाळ मृदंगाचा आवाज येतोय, तो नाथांचा वाडा आहे. तो नोकर नाथांच्या वाड्यावर आलेला आहे. नाथबाबांची सकाळी पूजा चालू आहे. वाड्याचा दरवाजा आतून बंद केलेला आहे आणि या नोकरांनी दरवाजा वाजायला सुरुवात केलेली आहे. नाथबाबा आहेत का घरामध्ये? हो नाथबाबा. 2-3 वेळा आवाज आला. नाथबाबांची पूजा चालू आहे. पूजा आटोपली. घाई घाई नाथबाबा उठलेले आहेत. कोण आलंय सकाळी सकाळी? दरवाजा उघडला, बघितलं तर कोण आपण? त्यांनी परिचय दिला की नाथबाबा मी द्वारकेहून आलेलो आहे, खूप दुरून आलेलो आहे, मला तुमच्या घरी काही काम मिळेल, मला काही नोकरी मिळेल? नाथबाबा म्हणतात, आता इथं तर घरामध्ये आमच्या काहीच काम राहिलेलं नाही. पहिला नोकर आमचा आहे, तो चांगलं काम करतो, व्यवस्थित सगळं पाहतो. मग त्याला बाजूला करायचं, त्याला काढायचं, तुला नोकरीला ठेवायचं, मग त्याच्यावर तो अन्याय होईल ना. त्याने हात जोडले, नाथबाबा असं करू नका, फार दूरवरून आलेलो आहे मी, फार आशा घेऊन आलेलो आहे, मला तुमच्या घरी सेवा मिळाली ती बरं होईल. हवं तर मला पगार देऊ नका, अर्धी भाकर द्या आणि झोपायला एक पोतडं द्या, त्या पोतड्यावर झोपन, अर्धी भाकर काही नाही, तुमच्या घरचे सगळे कामं करीन मी. नाथबाबा नाथबाबाचं नाव इलाज झाला. नाथबाबांनी पत्नीला हाका मारली, गिरजा, ए गिरजा, आलीस का? गिरजा आई साहेब आलेले आहेत. काय म्हणता स्वामी? बघितलं की हे कोण आलंय? कोण आहे? द्वारकेहून आलेलं आहे म्हणे. इथं राहायचं म्हणतो, पडेल ते काम करेल म्हणतो, पगारही देऊ नका, पोतडं झोपायला द्या, अर्धी भाकर खाईन, तुमचं सगळं काम करेल. गिरजा माता म्हणते, मग राहू द्या ना, जसं माझा हरिपंडित आहे तसंच आहे, खायला अर्धी भाकर, करील काम. नाथांनी त्या नोकराला काम दिलेलं आहे. कोणतं काम दिलं? म्हणे, हे बघ म्हणे, तुला हे काम आहे आतापासून. काय काम आहे बाबा? म्हणे, नदीवरून कावड भरून आणायची, हे रांजण भरायचं काम करायचं. 12 वर्ष जगाच्या मालकानं नाथांच्या घरी पाणी भरलं बा. एक दिवस नाथबाबाने आवडीनं नाव त्या नोकराचं ठेवलं होतं, श्रीखंड्या. म्हणे, श्रीखंड्या, आता तुझं प्रमोशन करू आपण. बाबा आता काय सेवा करायची? अरे आपल्या देव घरामध्ये देव खूप आहेत म्हणे, एवढ्या देवाला तू चंदन उघडून द्यायचं म्हणे. देवच देवाला चंदन उघडून द्यायला लागलेला आहे नाथांच्या घरी.
आणि श्रीखंड यांनी मोठ्या आवडीने ती सेवा स्वीकारलेली. मोठं पाठ असायचं नाथबाबाच्या घरी. आजही तुम्ही जुन्या वाड्यामध्ये जा, तो पाठ घ्यायचा आणि चंदनात ते पाटावर असा घेरा मारला, उघडीलं, हे परत भरती चंदन तयार व्हायचं. श्रीखंड्या चंदन उघळून हरी वस्त्र गंगे तिरी धुत असे. नाथबाबांचे वस्त्र धुवायचे. 24 वर्ष झाले. नाथबाबा म्हणतात, श्रीखंड्या तुझ्या सेवेवर आम्ही प्रसन्न आहे. गिरजाई तुझं नेहमी कौतुक करते. खरंच नोकर मिळाला आपल्याला, प्रामाणिक आहे, कुठलंच काम पडू देत नाही. म्हणे आणखीन एक तुला आता सेवा करणं आहे. दुपारच्या वेळेला नाथबाबाच्या वाड्यामध्ये नाथबाबा भावार्थ रामायण सांगायचे. मग श्रोतृ वर्ग यायचा. ते येण्याच्या अगोदर ती प्रांगण झाडून काढायचं, तिथल्या पट्ट्या टाकायच्या आणि रामायण झालं सांगून की सगळ्याला प्रसाद वाटायचा. दारावर उभं राहायचं, चोपदारकी करायची. हे कोणाचं सांगतो आम्ही? जगाचा मालक संतांच्या घरी राबला. नाथबाबांचा अधिकार केवढा आहे? नाथबाबा तीर्थयात्रेला निघाले, आंबेजोगाईला गेले. तिथे गेल्यानंतर नाथबाबांना कळलं की ते एक महान संत आहेत, संत दासोपंत स्वामी. त्यांच्याबरोबर म्हणे भगवान दत्तात्रय काय खेळतात? सोंगट्या खेळायला येतात म्हणे. रोज दर्शन देतात. महान संत आहेत. नाथबाबांना वाटलं की आलोच आहे तर जाता जाता स्वामींचं दर्शन करून जाऊ. म्हणून नाथ महाराज दासोपंत स्वामींचं दर्शन करण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत. निरोप दिलेला आहे की पैठणचे एकनाथ आलेले आहेत, त्यांना तुमचं दर्शन करायचंय. दासोपंत स्वामींची संध्या उरकलेली आणि त्यांनी निरोप दिला. त्यांना सांगा आता आमच्या सोंगट्या खेळण्याची वेळ झालेली आहे आणि भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळायला येतात, मी भेट देऊ शकत नाही. नाथबाबांनी पुन्हा निरोप दिलेला आहे, फार तीव्र इच्छा घेऊन मी आलेलो आहे, मला स्वामींचं दर्शन करायचंय. मला फार ओढ लागलेली स्वामींच्या दर्शनाची, की महान संत आहेत, भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळायला येत आहेत. नाही दिलं दर्शन. दुसऱ्या दिवशी पहाटे दासोपंत स्वामींचं नाथांचं दर्शन झालेलं आहे. लोटांगण घातलं नाथबाबांनी, कौतुक केलेलं आहे की आम्ही असं ऐकलं स्वामी की जगाचा मालक भगवान दत्तात्रय तुमच्यावर सोंगट्या खेळायला येतो. म्हणजे अर्थातच तेवढी आमची भक्ती आहे, तेवढा आमचा अधिकार आहे, तेवढी आमची योग्यता आहे. नाथबाबाच्या लक्षात आलं भक्ती आहे पण अहंकार चढलेला आहे. म्हणे ठीक आहे स्वामी, आपण म्हणे मी पैठणचा एकनाथ आहे. काय परिचय करून दिला. मला जर एक चाल चांगली म्हणता आली तर मी माझा परिचय अशी कधीच करून देत नाही. आम्ही गुण जर एखादा चांगला माणसाकडे आला तर माणसं परिचय करून देताना स्वतःबद्दल आदरवाचक बोलायला सुरुवात करतात. नाथबाबा म्हणतायत मी पैठणचा एकनाथ आहे स्वामी, जर कधी पैठणला येणं झालंच तर या दासाच्या घरी तुमचे चरण धूळ लागू द्या, तुमचे पाय लागू द्या. ठीक आहे म्हणे, जर कधी तिकडे येणं झालं तर नक्की आम्ही तुमच्याकडून. कालांतराने दासोपंत स्वामी पैठण नगरीमध्ये आलेले आहेत. त्यांना स्मरण झालं की पैठणचे कोणतरी एकनाथ आपल्याकडे आले होते, भेट द्यायचं म्हटलेले आहेत. तिथं काही त्या चौथाऱ्यावर त्या ओट्यावर काही गावातले काही लोक बसलेले होते. त्यांनी विचारलं दासोपंत स्वामी, का हो इथं ते एकनाथ कुठं राहतात? एकेरी नाव घेतल्यावर त्या पारावर बसलेला फार आनंद वाटला. साधूविषयी ज्यांच्या अंतःकरणात द्वेष निर्माण झालेला आहे, तिरस्कार निर्माण झालेला आहे, ज्यांना साधूविषयी प्रेम राहिलेलं नाही, उघड काहीतरी थोतांड करतायत, देवाच्या नावाखाली लोक समाजाला भुलवतात, अशा लोकांसमोर जर साधूला कोणी एकेरी भाषेत बोलायला लागलं की त्यांच्या पोटामध्ये गुदगुदे व्हायला लागतात. ते म्हणे आपल्या पंक्तीचे दिसतात म्हणे ते समोरचा वाडा दिसतो का, ती भगवी पताका आहे, तिथं टाळ मृदंगाचा आवाज येतो आणि तोच नाथांचा वाडा आहे. दासोपंत स्वामी घाईघाई तिथं आलेले, दरवाजाजवळ आले, 4 पावलं पुढे गेले, पुन्हा 4 पावलं मागाले. समोर एक चोपदार उभा दिसलेला. विचार केला, या चोपदाराला कुठंतरी मी पाहिलं.
बाळू महाराजांना नाही. चेहरा तेजस्वी आहे, प्रसन्न मुद्रा आहे, लखलखी तेज आहे, स्मित हास्य आहे, डोळ्यामध्ये ती चमक दिसलेली दासोपंत स्वामींना. आणि मग लक्षात आलं की हा चोपदार नाहीये, दत्त चोपदारी करीता जगाचा मालक यांच्या घरी राबतोय. ज्याच्या प्राप्तीकरता योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, ऋषी मुनी यज्ञ हवन करतात. माऊली म्हणतात, एरवी हा योगी नाडळे वेदार्थाशी ना कळे, जे तर ध्यानाची डोळी पावते ना. येत वेदमुखे झाले, मनपवन पागुळले, रातीविन मावळले रवी शशी. श्रीमद भागवत महापुराणाच्या चतुर्थ स्कंदामध्ये वर्णन आलं पहा. या भगवंताच्या दर्शनाकरता हे ऋषी मुनी योगींद्र मुनींद्र संत संन्यासी झाडाला उलट टांगून घेतात, त्यांच्या ध्यानालाही तो जात नाही. मुन यह पदविम्यस्य निसंगेनुर्जन्मभिः न मेदुर्यतोभि तीव्र योग समाधिना. तो सर्व सर्वेश्वर परमात्मा नाथांच्या घरी राबतोय. नाथांचा अधिकार केवढा आहे. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या संतांचं वाङ्मय एका बाजूला, नाथांचं वाङ्मय एका बाजूला आहे. नाथबाबांचं जे संत वाङ्मय आहे ते एवढं विपुल आहे. नाथबाबांनी भावार्थ रामायणाची रचना केली, एकनाथी भागवत रचला, चिरंजीव पद रचला, हरिपाठाची रचना केली, आनंद लहरी, ब्रिदावळी, भारूड, वासुदेव, स्वात्मसुख आणि रुक्मिणी स्वयंवर एवढ्या ग्रंथांची रचना केली. भारूड एक स्वतंत्रच प्रकरण आहे. त्या भारुडाने उभ्या महाराष्ट्राला वेळ लावला. इतर सगळ्या संतांचं वाङ्मय एका बाजूला, नाथांचं वाङ्मय एका बाजूला. अधिकार संपन्न जीवन नाथबाबांचं. माऊलीच्या कंठाला मुळी लागली, ते निमित्त माऊलीने केलं. नाथबाबांना दृष्टांत दिला, आळंदीला बोलवून घेतलं. एवढा नाथबाबाचा मोठा अधिकार असताना, जगाचा मालक त्यांच्या घरी राबत असताना, आज नाथबाबा आपल्या पाया पडतात, आपल्याला विनंती करतायत आणि दत्तप्रभूचं नामचिंतन करण्याचा उपदेश करतायत. लागोनिया पायाच्या नवीन नवीत नाथ महाराज आपल्या पाया पडतात. मला सांगा, संतांनी आपल्या पाया पडावं का? संतांनी आपल्या पाया पडावं का आपण संतांच्या पाया पडावं? संतांनी आपल्या पाया पडावं एवढी आपली योग्यता आहे का? एवढा आपला अधिकार आहे का? शास्त्र सांगतं, संत सांगतात, जीवाच्या कल्याणाकरता, जीवाच्या उद्धाराकरता तुम्हाला संत चरणी लीन व्हावं लागेल. संतांची संगत तुम्हाला करावी लागेल. शास्त्रामध्ये भगवत प्राप्तीचे जे काही साधनं सांगितले, सोपं साधन संत संगती सांगितलेली आहे. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे. मग संतांनी आपल्या पाया पडावं की आपण संतांच्या पाया पडावं? आणखी बोलू का? संतांच्या डोक्याला डोकं लावावं का संतांच्या पायाला डोकं लावावं? बरेच लोक संतांच्या पायावर डोकं न ठेवतात, डोक्याला डोकं लावण्याचा प्रयत्न करतात. साधूच्या डोक्याला डोकं कोण लावू नये बरं. साधूच्या डोक्याला जर डोकं लावण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी केला, यादव कुळ संपलं. भागवताचा एखादा स्कंद वाचा. देवाच्या पुत्रांनी, जांबवती पुत्र साम प्रसंग आपल्याला माहिती. यादव कुळ संपलं. साधूच्या डोक्याला डोकं लावायचा प्रयत्न नाही करायचा. वाटोळ आपलं होऊन जाईल, पतन आपलं होईल. कशाला शिल्लक राहणार नाही. श्रद्धेनं साधूच्या चरणावर नतमस्तक व्हायचं. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला नाथ महाराज आपल्या पाया पडतात, विनंती करतात.
मग आपली पाया पडली, नाथानं आपल्या काय पाया पडावं वाटलं. जीवाच्या उद्धाराकरता, जगाच्या कल्याणाकरता संत महात्मे या मृत्यूलोकात अवतीर्ण झाले. जगाचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावं म्हणून संतांनी समाजाला उपदेश केला. उपकारासाठी केले हे उपकार, उपकारासाठी केले हे उपकार. जगाच्या कल्याणाकरता, जगाच्या उद्धाराकरता संत महात्मे या मृत्यूलोकात अवतीर्ण झाले. संतांनी समाजाला उपदेश केला. उपदेश करून देखील समाज आपलं काही ऐकत नाही म्हणून कित्येकदा संत रागवले. नाथबाबांचेच हरिपाठात किती असे अभंग आहे बरं. काय माय गेली होती भूतापासी, हरी नये मुखासी अरे मुढा. भक्ती विना पशु कशासी वाढला, सटविने नेला केसाने. संतांनी उपदेश केला, उपदेश करून देखील समाज ऐकत नाही. संत समाजावर रागवले, रागवून देखील उपयोग झाला नाही. शेवटी संतांनी विनंती केली. पोरग जर अभ्यास करत नसेल, मास्तरांच्या तक्रारी येत असतील की पाटील तुमचं पोरग शाळेत येतच नाही, सतत गैरहजर राहत, बाप त्याला समजून सांगतो की रोज शाळेत जा. गावात माझी किंमत आहे, 4 लोक मला मानतात. तू शाळेत जात नाही, इकडे तिकडे फिरत बसतो. एक दिवस पाटला विचार केला, हा नेमकं जातो कुठं. मग त्याच्या पाठलाग केला, लक्षात आला आऊसा जाऊन पत्ते खेळतोय. त्याला तिथून त्याचा हात पकडला, कान धरला, बाहेर आणलं. त्याला समजून सांगितलं, अरे मी वारकरी आहे, 3 पिढ्याची वारी चालू आहे आपल्या घरामध्ये. 4 गावचे लोक मला नमस्कार घालतात, जे हरी घालतात, आणि तू कुशाल पत्ते खेळायला जातो या वयामध्ये. त्याला समजून सांगितलं, उद्यापासून तू रोज शाळेत जा. पुन्हा महिना झाला, पुन्हा मास्तर आले म्हणे, पाटील तुमचा मुलगा काही शाळेत येतच नाही. पाटलाला वाटलं हा पुन्हा पत्ते खेळायला गेलेला दिसतो. पोरं हुशार होते. पोरला वाटलं आपल्या बापाला हाऊस माहीत झालेला, या ऊसात पत्ते खेळतो म्हणून. दुसरा ऊस शोधला त्यांनी. शोध घेत घेत पाटील तिथे गेले, डावून त्याला आणलं, मारलं. आई मध्ये आली तर बाप मंडळीवर सुद्धा रागावला, तू मध्ये येऊ नको, तुझ्यामुळं पोरग बिघडलं, तुझ्या लालाने बिघडलं. तू मध्ये आली तर तुला सुद्धा फटके पडतील. पोराला समजून सांगितलं, उद्यापासून शाळेत रोज जा, नाही तर तुकडे करून टाकेल तुझे. पोरग म्हणलं, बाबा नुसती धमके काय देता पोकळ, ती कुऱ्हाड घ्या टाका माझे तुकडे करून, मी जाणार नाही शाळेत. काय करायचं तुम्हाला? आता काय करणार आहे बाबा, काय करणार आहे बाबा? ती कुऱ्हाड बाजूला ठेवली, त्याला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरला. अरे बाबा तुला काय मारा वाटतं का, मला बोला वाटतं का, तुला मला काय गोड वाटतं का? पण तू ऐकत नाही. तुझ्या पाया पडतो बाबा, पण तू उद्या. संतांनी देखील तीच पद्धती, अगोदर उपदेश करतात, उपदेश करूनही समाज ऐकत नाही, समाजावर रागवतात, आणि समाजावर रागवून देखील समाजात काही परिवर्तन होताना दिसत नाही. म्हणून संत विनंती करतायत, लागून या पाया जना विनवीत. नाथबाबांना विचारलं, कशा करता तुम्ही विनंती करतात? तेने तुमा सुख होईल नाथबाबांना काही साधक मंडळी विचारू लागली, नाथबाबा तुम्ही कशासाठी पाया पडता, कशासाठी विनंती करता? नाथबाबा म्हणतात, मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त. तुम्ही मुखाने दत्तात्रयाचं नामस्मरण करा, त्याची भक्ती करा. काय मिळेल आम्हाला भगवान दत्तात्रयाचं नामस्मरण करून? नाथबाबा म्हणतात, तेने तुम्हा सुख होईला पार, दत्त दया सागर आठवावा. तुम्हाला अपार सुखाची प्राप्ती होईल, अपार सुख तुम्हाला प्राप्त होईल. सुखाचे काही प्रकार आहे, काही सुखाला पार आहे, काही सुखाला अपार आहे. ज्या सुखाला पार आहे ते सुख मर्यादित आहे, ज्या सुखाला पार नाही ते अमर्यादित सुख आहे. ज्या सुखाला मर्यादा आहे ते सुख विषयाचं आहे, ज्या सुखाला मर्यादा नाही ते सुख भक्ती प्रेमाचं आहे. विषय स्वरूपाने अपूर्ण आहे. माऊली म्हणतात ना, एरवी विषयी सुख आहे हे बोलणीचे सारखे नव्हे, विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे. विषयाचे सुख हा
ते साध्यंती जाण परम दुःख. तरी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. विषयी सुख आहे हे बोलणीचे सारखे नाही. विषयामध्ये सुख नाही, विषयाचं सुख काही स्वरूपानं अपूर्ण आहे. भागवतामध्ये एक प्रसंग येतो. 11:45 पर्यंत कीर्तन आपण एक 15 मिनिटं पुढं काय घेणार आहे, चालू व्हायला 9:15 वाजून गेले होते. 15च मिनिटं जास्त नाही घेणार, बाबांच्या आज्ञा घेऊन. एकदा देवहूती माता कपिल भगवंताकडे आली. कपिल भगवंताला विचारू लागलेली, कपिल मी असं ऐकलंय तू साक्षात भगवान आहेस, आणि तू जर साक्षात भगवान असेल तर माझ्या काही प्रश्नांची उत्तर दे. कपिल भगवान देवहूती मातेला विचारतात, माते काय विचारायचं तुला, विचारून घे. तेव्हा देवहूती माता म्हणते, बेटा निर्विन्ना नितराम भूमन असत इंद्रिय दर्शना येन संभाव्यमानेन प्रपन्नांदम प्रम प्रभो. संसारातलं सगळं सुख मी उपभोगलं. सामान्य स्त्री एवढ्या सुखाची कल्पना देखील करणार नाही, एवढं सुख मी उपभोगलेलं आहे. पण एवढं सुख उपभोगून देखील माझं चित्त अशांत आहे. माझ्या संसारामध्ये मला समाधान नाही आहे. काहीतरी हरवल्यासारखं वाटतं, काहीतरी अपूर्णता वाटते. तेव्हा कपिल भगवान म्हणतात, माते जे संसारातलं तू सुख उपभोगलं आहे ते विषयाचं सुख आहे, ते स्वरूपाने अपूर्ण आहे. जे स्वतः अपूर्ण आहे तो दुसऱ्याला काय परिपूर्ण करणार आहे. आई पूर्ण स्वरूप माझा परमात्मा आहे. आणि म्हणून स्मृती माता बोलते, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण स्वरूप त्या परमात्म्याची भक्ती कर, तुला सर्व सुख प्राप्त झाल्याचं समाधान मिळेल, तुझ्या चित्ताला समाधान मिळेल. विषयातलं सुख अपूर्ण. ही देवहूती माता कोणी तुम्हाला माहिती आहे? हे कपिल भगवान कोण माहिती आहे? देवहूती मातेचा पुत्र कपिल आहेत. आणि देवहूती मातेच्या ज्या 9 कन्या आहेत त्या 9 कन्यामध्ये एक कन्या अनुसया माता आहे की जिच्या पोटी साक्षात भगवान दत्तात्रय प्रगट झालेले आहेत. सामान्य नाही ते उदाहरण. संसारातलं सुख हे स्वरूपाने अपूर्ण आहे, विषयाचं सुख हे स्वरूपाने अपूर्ण आहे, आणि भक्ती प्रेमाचं सुख हे स्वरूपाने परिपूर्ण आहे. त्या सुखाला मर्यादा नाही, अपार सुख आहे. नाथबाबा म्हणतात, तुम्ही जर प्रभू दत्तात्रयाचं नामचिंतन केलं तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. भगवान दत्तात्रय हे दयेचे सागर आहे. प्रभू दत्तात्रयाला नदीचं रूपक केलं नाही, ओढ्याचं रूपक केलं नाही. ओढा कधी कोरडा वाहतो, त्याच्यामध्ये न्यूनता आहे, दोष आहे. नदी ठराविक वर्ष काळामध्येच दुतडी भरून वाहते. एरवी नदी देखील कोरडी पडते, पण सागर कायम स्वरूपी भरलेला आहे. भगवान दत्तात्रय हे दयेचे सागर आहेत. दत्त दया सागर आठवावा. तुम्ही प्रभू दत्तात्रयाची भक्ती करा. कृपा केल्याशिवाय प्रभू राहणार नाही. अनुसया माता अति ऋषींच्या जीवनामध्ये कृपा केली. बरं, ऋषकुल पर्वतावर निर्विंद नदीच्या किनारी अशोकवनामध्ये अनुसया माता आणि अति ऋषी तपश्चर्या करत होते. आज जन्मोत्सव एक 5 मिनिटात तो प्रसंग सांगायचा. घोर तपश्चर्या केलेली, महान तपस्या केली. अति ऋषींच्या तपश्चर्येवर, अनुसया मातेच्या तपश्चर्येवर प्रसन्न झालेले आहेत भगवान. आणि 3 देव प्रगट झालेले, ब्रह्मा विष्णू महेश. आणि 3ही देव बोलू लागले, भोवत्स भद्रम ते वरम रुहे. तुमच्या तपस्येवर मी प्रसन्न आहे, आम्ही प्रसन्न आहोत. काय इच्छा आहे मागून घ्या. अति ऋषींनी डोळे उघडले, अनुसया मातेने डोळे उघडले. अति ऋषींनी हात जोडले, डोळे भरून आले, प्रभू आम्ही एकाची अपेक्षा केली, तुम्ही 3 जण प्रगट झालात. ब्रह्मा विष्णू महेश हसायला लागले, म्हणे हे अति ऋषी, आम्ही 3 नाही, आम्ही एकच आहोत. आम्ही एक कसे आहोत हे दाखवण्याकरता भगवंतानी जे स्वरूप धारण केलं ते प्रभू दत्तात्रयाचं. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात ना, 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. आम्ही 3 नसून आम्ही एकच आहोत हे दाखवण्याकरता जे स्वरूप प्रगट झालं, जो विग्रह प्रगट झाला, ते हे स्वरूप प्रभू दत्तात्रयाचं आहे. आशीर्वाद दिलेला आहे अनुसया मातेला की तुझ्या उदरी आम्ही जन्म घेऊ. अनुसया माता ही महान पतिव्रता होती. एक अनुसया मातेच्या कालखंडामध्ये एक शांडिल्य नावाची पतिव्रता होती. तिने त्या अनुसया मातेचं
पतिव्रतेचं सामर्थ्य तिनं ऐकलं होतं. एक दिवस ती शांडिल्य अनुसूया मातेकडे गेली, म्हणे माझ्यामध्ये सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, माझ्यातही ती सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे, मी काय करावं. अनुसूया मातेने सांगितलं सकाळी सकाळी मंदिरामध्ये जा, तुझा विवाह झालेला नाही ना, जो व्यक्ती पहिला येईल त्याच्या गळ्यामध्ये वरमाला टाक. ती सकाळी सकाळी शांडिल्य मंदिरात गेलेली आणि मंदिरातून बाहेर आली, हातामध्ये ती वरमाला आहे. आणि कुष्ठरोगी जर्जर झालेला कुष्ठरोगाने असा एक सद्ग्रस्त मंदिरात आला. तिनं कुठलाही विचार केला नाही, त्याच्या गळ्यामध्ये माळ टाकून दिली आणि मनोभावे त्याची सेवा चालू केली. त्याला एका पाठीमध्ये घेतलं, डोक्यावर घेतलेलं आहे आणि ती शांडिल्य घराकडे निघाली. जात असताना त्या कुष्ठरोग्याचं लक्ष एका गणिकेकडे पडलेलं, वेश्येकडं. ते वेश्येचं गणिकेचं सौंदर्य पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झालेली, ही जर मला प्राप्त झाली तर. घरी आल्यानंतर त्यानं ते शांडिल्याला बोलून दाखवलेलं आहे. ती शांडिल्या त्या गणिकेच्या दारी जाऊ लागली. रोज पहाटे जायची, तिथलं अंगण झाडून काढायची, रांगोळी सडा संवर्जन करायची, निघून जायची. बरेच दिवस झाले. त्या गणिकेने विचार केला, आपल्या दारात कोण येतंय? माझं जीवन एवढं तुच्छ जीवन आहे, माझं अंगण झाडतंय, रांगोळी टाकतंय, कोण करतंय? एक दिवस ती रात्री ती जागीच राहिलेली. रात्री ती शांडीला आलेली आहे, तिने ते अंगण झाडलेलं आहे, रांगोळी टाकलेली. जाणार तर इतक्यात तिनं तिचा हात पकडलेला. का ग, कोण आहेस तू? घरांदाज दिसते, चांगल्या खानदानातली दिसते, तू माझ्या दारात येते, रांगोळी टाकतेस, अंगण झाडून घेते, नेमकं कशासाठी तू हे करते? तिने हात जोडले. तिने तिची पतीची इच्छा बोलून दाखवली. हिलाही असं वाटलं आपणही तरी नको ते काम करतो, जातात एका पतिव्रता माऊलीचे आपण एवढं काम करून जाऊ. तिने सांगितलं काय हरकत नाही, तुझ्या पतीला माझ्याकडे आणून घाल. तिच्या आनंदाला पारावा राहिला नाही ते शांडिल्याला. ती घरी गेली, पतीला त्या पाठीमध्ये टाकलेले आणि ती घेऊन निघाली. जात असताना त्याचा धक्का मांडवी ऋषीला लागलेला आहे. मांडवी ऋषी कोण? ज्यांना सुळावर दिलेलं होतं. धक्का लागला आणि सूळ मांडवी ऋषी शरीरात थोडासा प्रवेश केला. मांडवी ऋषींनी शाप दिला, उद्याच्या सूर्य उगेपर्यंत याला मृत्यू प्राप्त होईल. शांडिल्यांनी ते ऐकलं. पतीच्या सेवेनं सामर्थ्य प्राप्त झालं होतं, म्हणजे मी उद्याचा सूर्यच उगू देणार नाही. सूर्यच उगला नाही. देवता चिंतातूर झाल्या, आता काय करायचं? शांडिल्याला विनंती, अनुसूया मातेला विनंती केली, शांडिल्याला सांगितलं. शेवटी अनुसूया माता शांडिल्याकडे गेलेली आहे. मग काय घडलं ते विचारलं. तिने सांगितलं, उद्याचा जर सूर्य उगवला तर माझा पती मला सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. अनुसूया माते सांगितलं, चिंता करू नकोस, सूर्य उगवलेला आहे, पतीचा आत्मा निघून गेला. अनुसूया मातेनं तो आत्मा पुन्हा परत बोलवलेला आहे. अनुसूया मातेचं हे पतिव्रतेचं सामर्थ्य. कालांतराने सावित्री, लक्ष्मी आणि सती माता, पार्वती माता यांच्यामध्ये चर्चा चालू झाली की त्रिभुवनामध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी पतिव्रत आहेत. नारदांचा विना वाजलेला आहे. नारायण. तिघींनी पाहिलं, म्हणे देवर्षी तुम्ही अतिशय वेळेवर आलात. नारदजी म्हणतात, आई साहेब मी वेळेवरच येत असतो, जरी कीर्तनात वेळ झाला असला तरी. आणि काय काय चिंता आहे तुम्हाला, कसली चर्चा चालू आहे? त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगा नारद महर्षी, या त्रिभुवनामध्ये आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी पतिव्रता आहे का? म्हणे आहे ना. कोण? म्हणे अति ऋषींची पत्नी अनुसूया माता. आमच्यापेक्षा पतिव्रता तिचं मान आहे. म्हणे अर्थातच. तिन्ही देवींनी आपल्या पतिदेवांना अनुसूया मातेची परीक्षा घेण्याकरता मृत्यूलोकात पाठवलं. भिक्षुकाचा वेश, संन्याशाचा वेश परिधान करून 3 देव अनुसूया मातेच्या आश्रममध्ये आलेले आहेत. आवाज दिलाय, माते भिक्षाम देही. अनुसूया माता बाहेर आली. काय हवंय ऋषीवर तुम्हाला, काय भिक्षा देऊ? त्यांनी सांगितलं, विवस्त्र होऊन तो आम्हाला भिक्षा वाढली पाहिजे. अनुसूया माता होती तिनं एका दृष्टीमध्ये तिनं सगळं ओळखलं होतं, हे कोण आहेत म्हणून. तिघांच्या मस्तकावर हात ठेवलं, तिघांना बाळ केलेले आहेत आणि दुग्धपान ती त्यांना करू लागलेली आहे. पाळणे टाकलं आणि झोका देऊ लागली. बरेच दिवस झाले या तिघी एकत्र आलेल्या आहेत. म्हणे का ग, तुमचे स्वामी आले का? तिघी चर्चा करतात. हे जे गेलेत म्हणे मृत्यूलोकात, पुन्हा आलेच नाही. काय घडलं काही तपास नाही. बॉम्बस्फोट घडला झाला का काय झालं ह्यांचा काही तपासच नाही. म्हणे नारदाला येऊ द्या. म्हणे इतक्यात नारदांचा विना वाढला. नारायण. म्हणे देवर्षी तुम्ही वेळेवर आलात. म्हणे आई साहेब मी वेळेवरच येतो. काय झालं? म्हणे आमचे पतिदेव कुठे आहे? म्हणे जाऊन पहा अनुसूया मातेच्या आश्रममध्ये काय चाललंय ते.
या तिघी तिथं आलेल्या बघितलं की आपल्या तिन्ही पतींना पाळण्यामध्ये टाकलेले, नानूसाहेब आता झोका देते, अंगाई गाते. तिघींनी आपलं सामर्थ्य आजमावलेलं आहे. अनुसाहेब मातेला रागावून विचारू लागल्या, आमचे पती आम्हाला परत कर, त्यांना तू बाळ केलेलं आहे. अनुसाहेब मातेने हात जोडले, तुमचे पती पाळण्यात झोपी घातलेले, तुम्ही तुमचे पती घेऊन जा म्हणे. त्या तिघी पाळण्याजवळ आलेले आहेत. पार्वती पळालेली आहेत. पार्वतीने तिघांकडे पाहिलं, तिघं दिसायला सारखेच आहेत, तिघं हसतायत, तिघं पाहतायत. पार्वती मातेने हात असे केले घेण्याकरता तिघं हात वर करायची. पार्वती मातेला प्रश्न पडला की याच्यातले आपले कोणते. पार्वती मातेच्या लक्षात येणं, लक्ष्मी माता पुढे झाली. लक्ष्मी मातेनं पाहिलं, तिचे तीच परिस्थिती झालेली आहे. तिघीच्या लक्षात येणं. आणि जर आता पातला बदली झाली आपल्याकडून तर आपलं पातिव्रत्य धोक्यात येईल. शेवटी हात जोडले अनुसाहेब मातेला, आईसाहेब तुमचा अधिकार मोठा आहे, तुमचं पातिव्रत्य महान आहे, आमचे पती आम्हाला परत करा. अनुसाहेब मातेनं तिनंही बालकांच्या मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या 3 देव प्रगट झालेले आहेत. म्हणे माते तू वत्स भद्रम, ते तुझं कल्याण असो. काय इच्छा आहे? अनुसाहेब मातेचे डोळे भरून आलेले आहेत. म्हणे काय इच्छा असणार? मला जे मातृत्व तुम्ही प्रदान केलंय ना, ते मातृत्व मला पुन्हा मिळावं अशी इच्छा आहे. म्हणे तथा असो, चिंता करू नकोस. कालांतराने अनुसाहेब माता गरोदर राहिलेली आहे. नाथबाबाने अभंग रचना केली. धरी अवतार विश्वतरावया, आत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी, तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, गुरुतो वासर उत्सव काल, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. अनुसाया माता गरोदर राहिलेली आहे. आणि हा मार्गशीर्ष महिना 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहे. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, आजच्या दिवशी भगवान दत्तात्रय अनुसया मातेच्या आश्रमामध्ये प्रगट झालेले आहेत. आणि ती वेळ होती सायंकाळची, सूर्यास्ताची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सद्गुरु सदगिरी बाबा की जय. भगवान जे प्रगट झाले अनुसया मातेच्या आश्रम मध्ये, त्यावेळेला त्यांना 3 मुख 6 हात नव्हते. दत्त भक्तांमध्ये ही बरीच मोठी शंका आहे. काही ठिकाणी 1 मुखी दत्त आहे, काही ठिकाणी 3 मुखाचे दत्त आहे. मग 1 मुखी दत्त वेगळे आहेत काय, 3 मुखी दत्त वेगळे आहेत का? असं नाहीये. आत्री ऋषी आणि अनुसया मातेला ब्रह्मा विष्णू महेश यांनी आम्ही 3 नाही, आम्ही एकच आहोत हे दाखवण्याकरता जे स्वरूप प्रगट केलं, ते हे 3 शिरे 6 हात ते स्वरूप आहे. आणि प्रगट होताना सामान्य रूपानंच 1 मुखी दत्त प्रगट झाले अनुसया मातेच्या आश्रमामध्ये. भगवान दत्तात्रय दयेची सागर हे भक्तावर कृपा करतात. नाथ बाबा म्हणतात, त्यांची जर तुम्ही भक्ती केली, नामचिंतन केलं, तेने तुम्हा सुख होईल पार. दत्त दया सागर आठवावा, त्याची भक्ती करा, त्या प्रभू दत्तात्रयांचं नामचिंतन करा. आणि केवळ संसारात गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखाला सामोरं जावं लागेल. नाथ बाबा म्हणतात, स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, तिने तुझ अघोरा पावशील. संसार करू नका असं नाही सांगितलं. संसार आपल्याला दुःख देत नाही. संसारामधली आसक्ती आपल्याला दुःख देणारी. संसारामध्ये गुंतणं दुःखदायक आहे. आपल्याला आपलं घर दुःख देत नाही, आपल्याला आपलं धन दुःख देत नाही, आपल्याला आपली पत्नी दुःख देत नाही. त्यामध्ये असणारी आपली आसक्ती आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. एक छोटासा दृष्टांत, सेवापूर्ण. 2 मित्र शेतामध्ये काम करत होते आणि भाऊसाहेबांनी पाहिलं, त्याच्या घराला आग लागली. त्यानं ओरडायला सुरुवात केली, वाचवा, कोणीतरी मदतीला या, पाणी आणा, घराला आग लागलेली आहे, ती आग विझवण्याचा प्रयत्न करा. शेजारच्या शेतामध्ये रावसाहेब होता. तो पळत आला, हे भाऊसाहेब काय झालं ओरडायला? अरे म्हणे ओरडू नको, तो काय करू म्हणे, घराला आग लागलेली, पाणी आण, घर विझवण्याचा प्रयत्न कर. तो रावसाहेब म्हणला, भाऊसाहेब ओरडणं बंद कर. म्हणे काय झालं? अरे तुझ्या मुलानं कालच ते घर विकलंय म्हणे. मला सांगा भाऊसाहेब ओरडेल का? भाऊसाहेबांनी टाळी वाजवली. म्हणे रावसाहेब अगोदर सांगायचं ना मला विकलंय म्हणून, मला वाटलं माझंच.
इतक्यात मुलगा आलेला आहे. हो बाबा, काय गप्पा मारता तिकडे, घराला आग लागलेली, पाणी आणा, विझवण्याचा प्रयत्न करा, कुशाल गप्पा मारत उभा राहिला. भाऊसाहेबांनी विचारलं, बाळू तू घर विकलंय ना? म्हणे अहो म्हणे विकायची चर्चा आली, अजून विकलं नाही. मला सांगा भाऊसाहेब आता हसेल का? घर तेच आहे. ज्या वेळेला कळलं विकलं, माझं राहिलं नाही, त्यावेळेला आनंद झाला. आणि ज्या वेळेला कळलं माझं, त्यावेळेला दुःख झालं. हे मी आणि माझे पण याला आसक्ती म्हणतात, याला गुंतणं म्हणतात. आणि संसारामध्ये हे गुंतणं दुःखदायक आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात, स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, तेने तुझ अघोरा पावशील, तेने तुम्हा सुख होईल पार, दत्त दया सागरा. नाथ बाबांना साधक मंडळीने विचारलं, म्हणजे नेमकं आता आम्ही काय करावं नाथ बाबा? नाथ बाबांनी त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटचे, एका जनार्दनी चित्ती दत्त पाया, एका जनार्दनी चित्ती दत्त पाया. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. 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 श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी